नमस्कार, मी रुपालिका असले खंडागळे खरा सामना या आपल्या न्यूज चॅनलवर आपले स्वागत करते। पुढील बातमी ही मराठवाड्यातील पैठण तालुक्यातील बालानगर येथील महिलांनी पुकारलेल्या बंडाची आहे। हा बंड आहे गावातील देशी दारूचे दुकान गावाबाहेर हटवण्याचा आणि या सत्कार्यासाठी त्यांच्या मदतीला छत्रपती फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य दारूबंदी जन आंदोलन या संघटनेच्या अध्यक्षा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पैठण तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ अनिता नितीन वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात आले। पैठण तालुक्याचे तहसीलदार महेश सावंत यांना हे निवेदन देण्यात आले। चला आता जाणून घेऊया ज्यांनी हा बंड पुकारला आहे त्या महिलांच्या प्रतिक्रिया। नमस्कार मॅडम, आज आपण तहसील कार्यालयासमोर आलात आणि बाळानगरच्या दारूबंदीच्या संदर्भात निवेदन दिले, तर त्या संदर्भात आपण काय मानत? काही नाही, शासनाला आम्ही SP मॅडमला पण भेटलो काल, परत पुन्हा त्यांचा पाठपुरावा करणार आहे। आणि त्या दारूच्या देशी दारूच्या दुकानामुळे जिथे शेजारी कॉलेज आहे त्याला खूप त्रास होतोय। जाणाऱ्या येणाऱ्या मुली आहेत, महिला आहेत, बाजारतळ तिथंच आहे आणि परत कसं जाता येतं महिलांना, परत त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सगळ्याच गोष्टी आहे, सगळेच प्रॉब्लेम आहेत। आणि रोज मुली कॉलेजला जातात, त्या कॉलेजला कशा जात नाहीत मुली, आता सध्या काय त्याच्यावर शिक्षणावर परिणाम होतोय त्याचा। आणि याचा पाठपुरवठा मी करणारच आहे आणि लवकरात लवकर ते दारूचं दुकान कसं बंद होईल आम्ही सगळ्या महिला मिळून सर्व त्याचा पाठपुरवठा करणार आहे। म्हणजे नेमकी आपली मागणी स्थलांतराची का बंद करायची? बंदच करण्याची मागणी आहे आमची। हा, शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, बंदच करण्याची मागणी आहे। त्याच्या लवकर त्याच्यावर कारवाई केली नाही तर आपण काय करणार? तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। तीव्र आंदोलन जनशक्ती रस्त्यावर उतरून आम्ही तीव्र आंदोलन छेडू। ठीक। हा, नाव काय आपलं? वनिता तुकाराम जाधव। अच्छा, आपण कुठे बालनगर मध्ये राहतो? बालनगर। हा, तर आपलं दारूच्या दुकानाच्या संदर्भात काय मत आहे? कारण की देशी दारू दुकान बंदच व्हायला पाहिजे शक्यतो, कारण की स्थलांतरित करून बी फायदा नाही त्याच्यावाला। कारण की कसं आहे, बालनगरचं बंद केलं तर कारण की खेडेगावाला बाहेर पण लोक जाऊन दारू पितेतच ना, कारण की कायमची दारू बंद झाली पाहिजे, माझं असं मत आहे। तर त्याच्यापासून नेमका काय त्रास होतो? असं दारूपासून म्हणजे त्या दुकानापासून काय त्रास होतोय? कारण की तिथून आपण बाजारातून येतो जातो। तुमचा रस्ता आहे का? हो, बाजारात जायचा रस्ता आहे आमच्यावाला। दारू पिणारे लोक त्रास देतात? हो, येते गर्दी होती, जाण्याची त्रास होतो महिलाला। म्हणजे समजा शासन लवकर बंद नाही केलं तर आंदोलन करू। अच्छा, हा, ठीक आहे। माझं नाव मालनबाई दबलू चाबूक, काय तुम्ही? आता आमचे विषय काय हे समजा दारूचा लगेच आट्या बंद केला, जागी आट्या टाकलेत ना, ही एक बाई ती रानातून काम करून येते आणि धडाभर जर जेवारी असली तर त्याच्यात निधानचे 2 आठे तरी दुकानात मिळते। तिला काय घाला लेकरं, तिचा जीव किती तळतळतो, ती धंदा करून येते लोकांचं। आणि मग घरातून या सणा झाल्यावर मग हे जर लगेच सरकारनं हे आटे बंद केले, ही दारू बंद केली तर किती चांगलं होईल। तिला लेकरं जतन करायचे, तिला लोकांच्या कामाला जायचं का नाही? हा, हिरवा धंदा करायचा तिला 10 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, आणि तिथं संध्याकाळी तिला खाऊन देतं का सोयीचं? हा, तिची वर ताड हे ते लेकरं घेऊन तिला उपाशी झोपा लागत। मग या सरकारनं काहीतरी मनावर गोष्ट घ्यावा आणि याच्यावर दाबा द्यावा सरकारनं। आहे का नाही? खरं का खोटं आहे? बरोबर। पाणी नाही, पाऊस नाही, मग तसंच आहे ना। आता ते बाईला पहिलं ना काय चुला आणि मुलंच होती, पण आता काय बाहेर पडत बाहेर कायला माहिती आहे हे बोलायचं, चालायचं, हिंडायचं, फिरायचं। आणि अजून काय नाही तर आता बाईनं आमच्या गावामध्ये आल्या, त्याने सहकार्य केलं तर बरेच महिला आला, आमच्या भरपूर आलं ना, अजून नाही येईल। हो, आणि लय सहकार्य कुणाला करणार आहे आमचं गाव एवढ्या कामात, पण आता एवढं सगळं मिळून सरी तरी एवढं करा मला सरकारला। ठीक आहे।